दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण प्रार्थना करतो आणि आपण उत्तराची अपेक्षा करतो. प्रार्थना हे खूप एक सुंदर माध्यम आहे ज्याद्वारे आम्ही देवाशी बोलू शकतो. आज आम्हाला दुसऱ्या कुठल्या मध्यस्थीची गरज नाही आहे. आम्ही प्रत्यक्ष आणि सरळ देवाबरोबर बोलू शकतो आणि प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही मागू शकतो. आपण जुना जर करार बघितला, बघा पहिले राजे याच्या 18व्या अध्यायामध्ये आपण वाचतो की एलिया पावसासाठी प्रार्थना करत होता. त्या भागामध्ये पुष्कळ दुष्काळ पडला होता आणि एलिया प्रार्थना करीत होता आणि त्यांनी पावसासाठी प्रार्थना केली. आणि बघा वचन 42 काय सांगतं बघा, वर्स 42, 1 किंग्स चॅप्टर 18. ह्याच्यामध्ये वचन वाचा की एलियानी कशी प्रार्थना केली. बघा पूर्णपणे नम्र झाला. वचन बघा काय सांगतं की एलिया जमिनीवर वाकला, आपले तोंड गुडघ्यात घेतले आणि प्रार्थना केली. इतका नम्र होऊन त्याने प्रार्थना केली. ते एलिया मोठा संदेष्टा होता, परंतु देवाजवळ नम्र होऊन त्याने अशी प्रार्थना केली. एवढं करून सुद्धा ढग दिसले नाही. त्यांनी त्याच्या चाकराला सांगितलं, बघ काय दिसतं का. त्यांनी सांगितलं काही दिसत नाही. चाकराला त्यांनी सांगितलं 7 वेळा जा, डोंगरावर जा आणि बघ ढग दिसतात का. याचा अर्थ एलियाला समजलं होतं की निरंतर प्रार्थना केली पाहिजे. सतत प्रार्थना करा, की आम्ही सतत प्रार्थना करणं हे खूप गरजेचं आहे. नंतर मग त्या ठिकाणी तो लहानसा ढग आला, त्याला दिसला आणि एलिया समजला की आता पाऊस येणार आहे आणि त्या ठिकाणी पाऊस पडला. एलिया हा खूप मोठा होता, अगदी फारच सर्व मानवजातीमध्ये तो मोठा होता तसं नाही. बघा याकोबाचं पत्र ह्याचा 5वा अध्याय 17वं वचन काय म्हणतं. जेम्स चॅप्टर 5 वर्स 17. एलिया आपल्यासारखा स्वभावाचा मनुष्य होता. आपल्यासारखा, सामान्य मनुष्यासारखा तो होता. आपल्यासारखा स्वभावाचा म्हणजे आपल्यासारखा राग येत असेल, आपल्यासारखं त्याला वाईट वाटत असेल, आपल्यासारखा चुकत सुद्धा असेल, आपल्यासारख्या स्वभावाचा. परंतु त्याचा एक जास्त स्वभाव होता की प्रार्थना, विश्वासाने आणि निरंतर प्रार्थना करण्याचा स्वभाव होता त्याचा. तो कदाचित आमच्यामध्ये नसेल. जेव्हा सतत आणि विश्वासाने आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस देव कार्य करतो. नम्र व्हा, प्रार्थना करा आणि निरंतर प्रार्थना करा. आणि ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारची प्रार्थना करतो त्यावेळेस देवाचं गौरव होतं. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, याकोबाचं पत्र ह्याचा 5वा अध्याय 16वं वचन. जेम्स चॅप्टर 5 अँड वर्स 16. यास्तव तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकाजवळ कबूल करून एकमेकासाठी प्रार्थना करा. धार्मिकाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.